ज्याच्याशी अर्जुन आयुष्यभर शत्रूप्रमाणे लढला, तोच कर्ण त्याचा सख्खा भाऊ. अर्जुन आणि कर्णाची ही थरारक कथा शेवटपर्यंत नक्की पहा. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दोन महान धनुर्धर आमने सामने उभे ठाकले होते. पार्था, मन शांत ठेव. पार्था, आज तुझ्या पराक्रमाची खरी परीक्षा आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुना, महाभारताचे आज या भयंकर रणभूमीवर युद्ध ठरेल सुरू झाले होते. सर्वश्रेष्ठ धनुर्धर एका बाजूला कोण? अर्जुन, कर्णा, तर आज माझे गांडीवच दुसऱ्या तुझ्या बाजूला प्रश्नाचं कर्ण उत्तर देईल. उभा होता. अर्जुना, तुझ्याकडे गांडीव आहे, पण माझ्याकडेही शौर्य आहे. शौर्याची खरी परीक्षा शब्दांनी नाही, रणभूमीवर होते. पार्था, मन शांत ठेव. युद्धात शक्तीबरोबर योग्य निर्णयही महत्वाचा असतो. माधवा, तुमचे मार्गदर्शनच माझी सर्वात मोठी शक्ती आहे. हा माझा प्रहार स्वीकार अर्जुना, आणि हा माझा प्रत्युत्तर. रणभूमीवर होते. अर्जुना, माझ्या रथाचे चाक अडकले, मला ते बाहेर काढू दे. हा क्षण विसरू नकोस. प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. मी शेवटच्या क्षणापर्यंत योद्ध्याप्रमाणे लढेन. कर्णा, आज या युद्धाचा निर्णय होणारच. कर्ण तुझा शत्रू नव्हता, तुझा ज्येष्ठ भाऊ होता. कर्ण, माझा भाऊ? नियती कितीही कठीण असली तरी आपल्या करण्या कर्माची दिशा आपणच ठरवतो. जय श्रीकृष्ण. कुरुक्षेत्र सांगते कथा, कर्माची मनुष्याचा संदेश राहो, धर्माचा संदेश राहो, धर्माच्या मार्गावर दिशा. जय श्री कृष्ण. सत्ता